साई परब बॉलिंग मार्कवर, सलामीची जोडी हनुमंत आणि दुसऱ्या बाजूने अमित. ओ यावेळी थोडंसं उशीर या ठिकाणी फटका खेळलाय. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स झाला होता चेंडू. थोडंसं कटर पद्धतीचा चेंडू हाताळला गेला आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. हनुमंत नार्वेकर, अमित मुळगावकर ही आघाडीची बिनीची जोडी आपण पाहतोय आणि बॉलिंग मध्ये साई परब बॉन्ड या नावाने परिचित असलेला. बॅकफुटवर जाऊन पुन्हा एकदा फटका. सेन्सिबल क्रिकेट. चेंडूवर मिळाली आहे सिंगल धाव आणि या सिंगल निशी आता मात्र धावफलकाचा श्री गणेश झालाय सत्यदेव वॉरियर्स भटपावणी क्रिकेट टीमसाठी. यावेळी अल्टीपल्टीचा प्रयत्न आणि आता मात्र निर्धाव चेंडूची खेळ समाप्त. पुढचा सामना जय हनुमान कोरजुएम विपक्ष JSC बॉयज पेरनेम. जय हनुमान कोरजुएम संघाचं आगमन झालंय. आपलं खूप खूप हार्दिक स्वागत. JSC बॉयज पेरनेम टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण रिपोर्टिंग करायचं आहे, त्याचबरोबर प्लेइंग लिस्ट जी आमच्या कॉमेंट्री बॉक्स पर्यंत पोहोचवायची आहे. ओव्हरपिच चेंडू पुन्हा एकदा बॅटची आतली कडा घेत चेंडू जातोय फाईन लेगच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूला बॅकअप देतो तेवढ्यात एक धाव या ठिकाणी पूर्ण झाली. अमित आपल्या वैयक्तिक धावफलकाचं अकाउंट ओपन करतोय आणि धावफलक पोहोचलाय 2 धावांवर. षटकातरी पुन्हा एकदा पुढचा चेंडू. ओव्हरपिच चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. खाली एरिया या ठिकाणी फटका सजवलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. सीमा पार 4 धावा. हनुमंतच्या बॅट बंद निघालाय चौकार आणि धावफलक 6 धावांवर. पॉवर प्लेच्या षटकातील अजून एका चेंडूचा खेळ उरलाय बाकी. धावफलकावर आपण पाहतोय तब्बल बिन बात 6 धावांवर धावफलक. फुलटॉस चेंडू यावेळी कव्हरच्या दिशेने 2 फिल्डरच्या गॅप मधनं फटका खेळलाय. डीप कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार आणि या चौकारानिशी मैदानात पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. बिनबाद बिनगड्याच्या मोबदल्यात 10 धावांवर धावफलक आपण पाहतोय सत्यदेव वॉरियर्स भटपावणी. बॉलिंग मार्कवर दुसऱ्या षटकासाठी श्रीकांत सज्ज होतोय. पहिल्या षटकात झाल्या 10 धावा. 2 चौकार निघालेत अंतिम 2 चेंडूवर. श्रीकांत दुसऱ्या षटकाची सुरुवात करेल गोलंदाजीत. शफल फटका खेळलाय लॉंग लेगच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. डीप लॉंग लेग वरनं क्षेत्ररक्षक परती करेल तेवढ्यात 2 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि या दुहेरी धावेनिश्चित धावफलक आता मात्र 12 धावांवर आपण पाहतोय. श्रीकांत बॉलिंग मार्कवर ज्याच्या षटकाची सुरुवात दुहेरी धावेनिशी केली जात आहे आणि 12 धावांवर धावफलक आपण पाहतोय. ओव्हरपिच चेंडू यावेळी मिस टायमिंग फटका. प्रॉपर कनेक्शन झालेले नाहीये. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक जरूर होता झेल खाली आणि या चेंडूवर देखील बघता बघता 2 धाव मिळाल्यात आणि दुहेरी धावेनिशी 14 धावांवर धावफलक. अल्टीपल्टीचा पुन्हा एकदा प्रयत्न. शॉर्ट पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आणि या चेंडूवर एक मात्र धाव मिळाली आहे. या सिंगल निश्चित धावफलक आपण बघू शकता. धावफलकावर झाला तब्बल
15 धावा. दुसऱ्या षटकातील जवळजवळ 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. बिनबाद 15 धावांवर धावफलक. पॉवर प्लेचे रेस्ट्रिक्शन समाप्त झाल्यानंतर प्रोटेक्शन या आता मात्र आपण डीप बाउंड्री लाईनला पाहतोय. 10-12 पावलांचं रनअप. श्रीकांत गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकात. बॅटची निश्चितच या ठिकाणी बॅटमध्ये फसलेला फटका होता. डीप वरनं क्षेत्ररक्षक परती करेल तेवढा चांगला बॅकअप देखील आहे आणि या चेंडूवर 2 धाव मिळत आहेत. चला JSC बॉयज पेरनेम संघ आपण टीम लाईनअप या ठिकाणी सबमिट करायची आहे आणि त्याचबरोबर कॅप्टन टॉस साठी देखील या, कारण प्रतिस्पर्धी टीमचा कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे टॉस साठी. ओ यावेळी सुंदर चेंडू, क्लीन बोल्ड. या स्टँडचा वेध घेतला जातोय. हनुमंत नार्वेकर क्लीन बोल्डच्या रूपात मैदानाच्या बाहेर जातोय. पहिला आदरा बसलाय सत्यदेव वॉरियर्स भटपवणी संघाला. हनुमंत नार्वेकरच्या रूपात एका विकेटच्या मोबदल्यात धावफलकावर झाल्यात 17 धावा. नितीन नार्वेकर नवीन खेळाडू आलाय मैदानात स्ट्राईकच्या दिशेने आणि गोलंदाजीमध्ये श्रीकांत एक सफलता प्राप्त केल्यानंतर आपल्या षटकातील आता मात्र अंतिम चेंडू घेऊन सज्ज असेल. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू नितीन नार्वेकर स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. ओ यावेळी टप्पा पडल्यानंतर थोडंसं ब्रेक झालाय चेंडू. अगदी शेवटच्या क्षणी या ठिकाणी सन्मान देण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. मैदानात 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावर एका विकेटच्या मोबदल्यात 17 धावा धावफलकावर. टॉस आल्यानंतर बॅटिंग करता आपण पाहतो मैदानात सत्यदेव वॉरियर्स भटपवणी संघ. रामपुरुष बॉयज 2M टीमचा कॅप्टनला विनंती असेल आपण ऑर्गनायझर कमिटीशी संपर्क साधावा. यावेळी बॅकफुट जाऊन पुन्हा एकदा फटका सजवलाय. डीप लॉंग लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास. क्षेत्ररक्षक डीप लॉंग लेग वरनं चेंडूची परती करेल. एक धाव मैदानात या ठिकाणी पूर्ण झाली आहे आणि धावफलक या सिंगल धावेनेशी 18 धावांवर परावर्तित झालाय. दोन्ही राईट हँडेड बॅटर आहेत मैदानात. तिसरं षटक आदम शेख या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. हो यावेळी पुन्हा एकदा फटका फसलाय. शरीराचा वेध घेतल्यानंतर शॉट फायनली केला क्षेत्ररक्षक. बॅकअप देतोय आणि निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. धावफलक स्थिरावलाय एका विकेटच्या मोबदल्यात 18 धावांवर आणि तिसऱ्या षटकाचा खेळ आपण अनुभवतोय. ओ यावेळी मिस टायमिंग फटका. विकेट किपर झेलसाठी येतोय आणि झेलात रूपांतर. नितीन नार्वेकरची खेळी आता मात्र स्वस्तामध्ये संपुष्टात झाली आहे. दुसरा विकेटचा पतंग आणि धावफलकावर मात्र 18 धावा. न्यू बॅटर गौतम कालापूरकर. आता मात्र लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असेल मैदानात. 2 गडी बाद आणि धावफलकावर 18 धावा झाल्यात. आदम शेखने या ठिकाणी सफलता प्राप्त केली आपल्या गोलंदाजीत.
यावेळी आलेल्या मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि धावफलक पुन्हा एकदा स्थिरावलाय 18 धावांवर. यानंतर अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ उरलाय. अकुटापाचा चेंडू पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका, प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये. झेलसाठी संधी होती आणि अगदी साधा सोपा झेल मैदानात सुटलाय. धावबाजसाठी देखील संधी होती. बघता बघता 2 धाव पूर्ण झाल्यात आणि दुहेरी धावनिश्चित धावफलक आपण बघू शकता 20 धावांवर. ओव्हरपिच चेंडू आता मात्र मिड विकेटच्या दिशेने. ओ पुन्हा एकदा या ठिकाणी झेलसाठी प्रयत्न होता आणि आता देखील पुन्हा एकदा चौकार निघालाय. चौकारानिशी परावर्तित झालेला धावफलक 24 धावांवर. तिसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानात संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावांवर धावफलक आपण बघू शकता. इनिंग दरम्यान शेवटचे 6 चेंडू उरलेत बाकी आणि बघूया या ठिकाणी किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. चला, JSC बॉयज पेरनेम संघ आपल्यासाठी पुन्हा एकदा कॉल दिला जातोय. आपला कॅप्टन टॉस साठी संपर्क साधायचा आहे. JSC बॉयज पेरनेम. बॉलिंग मार्कवर दामोदर शेवटच्या षटकासाठी. हलकीशी अपील पंचांकडे आणि निश्चितच बाद असल्याची घोषणा. अमित या ठिकाणी बाद होऊन मैदानाच्या बाहेर जातोय. तिसऱ्या विकेटचा पतंग झालाय. धावफलकावर मात्र 24 धावा. शेवटचे 5 चेंडू उरलेत बाकी आणि बघूया प्रतिस्पर्धी टीमसाठी टार्गेट किती धावांचं सेट केलं जाईल. इनिंग दरम्यान शेवटचे 5 चेंडू बाकी. न्यू बॅटर आर्यन वेंगुर्लेकर स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. 3 गडी बाद आणि धावफलकावर मात्र 24 धावा. दामोदर गोलंदाजीमध्ये एक सफलता प्राप्त करतो. यावेळी फटका थोडासा प्रॉपर झालेला नाहीये. डीप लॉंगॉनवरनं क्षेत्ररक्षक घेईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एकच धाव या चेंडूवर आणि धावफलक आता मात्र 25 धावांवर पोहोचलाय. JSC बॉयज पेरनेम टीमसाठी वारंवार कॉल दिला जातोय. आपला कॅप्टन टॉस साठी यायचा आहे कारण प्रतिस्पर्धी टीमचा कॅप्टन ऑलरेडी पोहोचलेला आहे. यावेळी ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू निश्चितच टॅप करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची खेळी पुन्हा एकदा समाप्त झाली आहे. ओव्हरचा विचार करता अंतिम षटकातील 3 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी. यावेळी मिड विकेटच्या दिशेने फटका फसलाय. झेलसाठी संधी आणि झेलात रूपांतर केलं जात आहे. गौतम झेलबातून मैदानाच्या बाहेर जाईल. अंतिम 2 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि धावफलकावर झाल्यात 25 धावा. शेवटचे 2 चेंडू बाकी. कुर्जेम टीमचा कॅप्टन. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन पोहोचलेले आहेत.
सुदाम कवठणकर नवीन खेळाडू आलाय आणि आता मात्र मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात झेलबाद झालाय सुदाम कवठणकर. झेलबाद होऊन मैदानाच्या बाहेर. अजून एक गडी बाद झालाय. जवळजवळ 5 गडी बाद झाले. धावफलकावर मात्र 25 धावा. शेवटचा चेंडू असेल इनिंग दरम्यान, शेवटचा चेंडू. 5 गडी बाद, 25 धावा धावफलकावर. पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू आणि समोर प्रज्योत स्ट्राईकच्या दिशेने आलाय. फक्त 25 धावा धावफलकावर झालेत. वरबी चेंडू समोरच्या दिशेने फटका. पुन्हा एकदा फटका फसलाय. झेलसाठी संधी होती. आता मात्र दुसरा धावेचा देखील प्रयत्न. 2 धावा सहजरीतीने पूर्ण झालेत. तिसरा धावेचा प्रयत्न आणि आता मात्र धावबाद. 27 धावांवर धावफलक. 6 गडी बाद. 28 धावांचं टार्गेट ठेवलं जाईल. 24 चेंडू आणि 28 धावा हे समीकरण आहे. चोवीस चेंडू आणि 28 धावा हे समीकरण असेल. आणि पुढच्या सामन्याची टॉस या ठिकाणी झालेली आहे. टॉस जिंकतो जहनुमान कोरजुएम आणि टॉस जिंकल्यानंतर बॉलिंगचा निर्णय. आपण संपूर्ण स्पर्धा ही सुंदर अशा नियमावलीत पाहतोय. 4 ओव्हरची मॅच, ज्यामध्ये एक षटक, पॉवर प्ले, 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर असतील. बाद झाल्यानंतर नवीन खेळाडू जो 1 मिनिटाच्या आतमध्ये मैदानात पोहोचणं अनिवार्य आहे खेळपट्टीच्या दिशेने. त्याचबरोबर एक इनिंगसाठी एक रिव्ह्यू असेल आपल्याला आणि ते रिव्ह्यूचा वापर आपण व्हाईट बॉल आणि बिमरसाठी करू शकता. आणि त्याचबरोबर डगआउट दोन्ही टीमसाठी कंपल्सरी आहे. सलामीची जोडी मैदानात सज्ज झाली आहे. एका बाजूने साई परब, दुसऱ्या बाजूने श्रीकांत आणि गोलंदाजी मार्कवर नितीन नार्वेकर. टार्गेट आपण बघू शकता. 28 धावांचं टार्गेट आहे 4 षटकात. 24 चेंडू आणि 28 धावा हे समीकरण आहे.
लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू. येस, इट इज अ वाईट. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावेनिशी आता मात्र सुरुवात झाली आहे. आता मात्र डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने या ठिकाणी चौकार निघालाय आणि 4 धावांची धावफलक परावर्तित झालाय तो 5 धावांवर. चौकारांशी 5 धावांवर धावफलक आपण पाहतोय. नितीन नार्वेकर गोलंदाजीत, राऊंड विकेट. फुल टॉस चेंडू लॉंग लेगच्या रिजन मध्ये फटका खेळलाय. डीप लॉंग लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार आणि 6 धावेनिशी धावफलक आता मात्र 11 धावांवर. चला पुढच्या सामन्यामध्ये दोन्ही खेळणारे संघ आपण सज्ज राहायचे आहे. सामन्याची टॉस जयनुमान कोरजेम संघाने जिंकून घेतलेली गोलंदाजी आणि दुसऱ्या बाजूने जयसी बॉयज पेरनेम संघाला बॅटिंगसाठी दिलेलं आमंत्रण. दोन्ही संघ आपण डगआउटच्या दिशेने यायचं आहे. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला स्टँड अँड डिलिव्हर. 6 रन. 6 धावेनिशी धावफलक आता मात्र 17 धावांवर आपण पाहतोय. 28 धावांचं टार्गेट आणि यानंतर फक्त 11 धावा यानंतर करायच्या आहेत अजूनही विजयासाठी. साई परब थोडस घाईमध्ये आहे. लवकरात लवकर त्याला सामना संपवायचा आहे आणि त्यामुळे तो विस्फोटक खेळी करतोय मैदानात. यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेने फटका खेळलाय. डीप मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक येईल. 1 धाव या चेंडूवर आणि एका धावेनिशी धावफलक आता मात्र 18 धावांवर पोहोचलाय. ओव्हर मधील 2 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी. धावफलकावर 18 धावा, बिनबाद 18 धावा. ओव्हरपिच चेंडू ऑन साइडच्या दिशेने पुन्हा एकदा फटका वळवला. डीप वरनं प्रचोद येईल चेंडूवर. 1 धाव आणि एका धावेनिशी धावफलक आता मात्र 19 धावांवर. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. धावफलकावर झाला 19 धावा. ओव्हरपिच चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने फटका खेळला. या चेंडूवर देखील 1 धाव मिळेल आणि एका धावेनिशी मैदानात पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावर झाला 20 धावा. विजयासाठी आता मात्र 8 धावा करायच्या 18 चेंडू मध्ये. बॉलिंग मार्कवर आर्यन सज्ज होतोय. पहिल्या चेंडूवर मिस टायमिंग फटका झालाय. आर्यन स्वतः झेल खाली होता आणि आता मात्र झेल सुटल्यानंतर 1 धाव मैदानात पूर्ण झाली. एका धावेनिशी धावफलक 21 धावांवर आपण बघू शकता. 21 धावांवर धावफलक बिनबाद. आता मात्र विजयासाठी करायच्यात फक्त 7 धावा. पुन्हा एकदा अगदी वेगवान चेंडू आणि निर्धाव चेंडूची खेळ समाप्त. फक्त दुसरं षटक मैदानात सुरू आहे. अजूनही 7 धावा करायच्या आहेत. थोडस कमी धावांचा सामना आणि पहिल्या षटकात खर्च झालेल्या जास्त धावा आपण बघितल्या.
ओव्हरपिच चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळलाय. सुदम कवठणकर चेंडू मागे. या चेंडूवर देखील एक सिंगल धाव मिळाली आहे आणि सिंगल निश्चित धाव फलक 22 धावांवर. अजूनही 6 धावा करायच्या आहेत विजयासाठी. यानंतर 2 षटकांचा खेळ देखील अजूनही बाकी उरलेला आहे. यावेळी शपलोन फटका खेळलाय फाईन लेगच्या दिशेने. षटकार 6 धावांचा इशारा आलाय आणि अशा रीतीने 6 धावेनिशी सामना संपलाय. सामन्यात बाजी मारली आहे ती भूमिका 11 मोरजिम क्रिकेट संघाने सामन्यात बाजी मारली आहे आणि सामन्याचा सामनावीर ज्याने गोलंदाजी